हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला शेवगा मसाला फ्राय किंवा शेवग्याची सुकी भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। शेवग्याची पातळ भाजी तर आपण सर्वच बनवतो, पण ती मुलांना आवडत नाही किंवा मुलंही जास्त खात नाही। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, मुलंही आवडीने खातील आणि शेवगाही जास्त खाल्ला जाईल। तर शेवग्याच्या भाजीला आपण सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी गॅसवर एक तवा ठेवला आहे, त्यात 1 चमचा तेल टाकून सर्वात आधी कांदा परतून घेऊया। इथे मी 2 मीडियम साइजचे कांदे उभे चिरून घेतले आहे आणि ते आपल्याला छान सोनेरी रंग होईपर्यंत छान परतून घ्यायचे आहे। याचा आपल्याला मसाला बनवायचा आहे, त्यामुळे थोडे लांबच आपण चिरून घेतले आहे। तर कांदा परतत असतानाच इथे मी शेवगाई उकडायला टाकून घेणार आहे। इथे मी दुसऱ्या गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यात 2 ग्लास पाणी टाकून 1 चमचा मीठ टाकून घेते आहे आणि शेवगा स्वच्छ धुवून आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायचे आहे। हे बघा, इथे आपला कांदाही फ्राय करून झाला आहे। असा सोनेरी रंगावर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। तर त्याच तव्यावर मी थोडंसं तेल टाकून आता आलं आणि लसूणही फ्राय करून घेणार आहे। आलं लसूण जास्त फ्राय करायचं नाहीये, लगेच फ्राय होतं, तर ते पण आपण काढून घेऊया। त्यानंतर लगेचच इथे मी खोबरं घेतलंय, इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलंय, तर ते पण छान सोनेरी रंग होईपर्यंत परतून घेतलंय। आता काढून घेऊया। त्यानंतर लगेचच मी इथे एक टोमॅटोची प्युरी करून घेणार आहे। इथे मी मीडियम साइजचा टोमॅटो घेतला आहे आणि त्याची प्युरी करून घेतली आहे। नंतर लगेचच आपण मसालाही वाटून घेणार आहोत। हा मसाला थंड झालाय, आता मी तो लगेच मिक्सरमध्ये वाटून घेते। त्यामध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर घ्यायची आहे। इथे मी मुठभर कोथिंबीर घेतली आहे। हे बघा, आपल्याला असा मसाला वाटून घ्यायचा, थोडं पाणी टाकून मी वाटून घेतला आहे। तर इथे आपला शेवगाही उकडून झाला आहे। मी मध्ये गॅस बंद केला होता, आपल्याला ओव्हरकुक होऊ द्यायचं नाहीये। तर हे बघा, मी तुम्हाला दाखवते, आपल्याला जास्त गाळ शिजवायचा नाहीये, अशा थोड्याशा नरम होतील इथपर्यंतच आपल्याला शिजवायचे आहे। आता इथे आपण हे काढून घेऊया आणि याच कढईमध्ये मी मसाला फ्राय करणार आहे। तर इथे मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतले, त्यामध्ये बेसन घालून आता छान फ्राय करून घेऊ। त्यानंतर आपल्याला लगेचच मसाला परतून घ्यायचा आहे। इथे जो वाटलेला मसाला आहे तो मी सर्व टाकून घेते आणि छान परतून घ्यायचा आहे आपल्याला। मसाला परतत असतानाच त्यामध्ये इथे मी कढीपत्ता आणि 1 बारीक चिरलेली मिरची घेतली आहे, ती टाकून घेऊया। तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची नाही टाकली तरी चालेल। तर इथे आपला मसाला थोडा परतलेला आहे, तर त्यामध्ये मी टोमॅटो प्युरी टाकून घेते आणि तीही छान परतून घेऊया। आपल्याला मसाला छान तेल सुटेपर्यंत परतायचा आहे। इथे मी 3-4 मिनिट छान परतून घेतलाय मसाला। तर आता मसाल्याला छान तेल सुटलंय। त्यानंतर आपण तिथे अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा काळा मसाला घालून परतून घेऊया। इथे मी काळा मसाला घरी जो बनवलाय तो घातलाय, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घातले तरी चालतील। तर इथे मसाला आपला परतून झालाय, त्यामध्ये उकडलेला शेवगा घालून घेऊया। तर मी यात एक्स्ट्रा पाणी घातलेलं नाहीये, जे उकडलेलं होतं तेवढंच घातलंय। 2-3 मिनिटं आपल्याला त्यातच उकळून घ्यायचं आहे। तर इथे 1 उकळी आली आहे। वरतून मी एक्स्ट्रा गरम पाणी करून टाकलेलं नाहीये, तुमची जर जास्त घट्ट वाटली तर थोडं पाणी टाकलं तरी चालेल, पण शक्यतो गरम करूनच घाला। त्यानंतर आपल्याला लो फ्लेमवर 3-4 मिनिट छान उकळून घ्यायचे आहे, म्हणजे त्याला तरी येईल। तर भाजीची कन्सिस्टन्सी आपल्याला एवढीच ठेवायची आहे, जास्त घट्ट करायचं नाही, थंड झाल्यानंतर ती अजून घट्ट होईल। आणि जर तुम्हाला शेवग्याची पातळ भाजी बनवायची असेल तर तुम्ही गरम पाणी घालून याच पद्धतीने शेवग्याची पातळ भाजी बनवू शकता। तर इथे मी तुम्हाला सर्व करून दाखवते। हे बघा, अजून थोडी घट्ट झाली आहे।
त्यामुळे आपल्याला सुरुवातीला थोडा रस्सा त्यात ठेवायचा आहे, जेणेकरून ती थंड झाल्यावर परफेक्ट होईल. तर आपली शेवगा मसाला फ्राय तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. थँक यू फॉर वॉचिंग.